अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अनेकदा एकाच ठिकाणी आणि एकाच गावी आणि एकाच ठिकाणी समोरासमोर अशी झालेली आहे. वर्ध्यालाही झालं आहे, मागे सोलापूरलाही झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही आणि इकडचे श्रोते आणि श्रोते इथे येतात. त्यामुळे असं एक वेगळं त्याच्यामध्ये तसा वेगळेपणा काही नसतो. तर येणाऱ्या काळामध्ये साहित्य संमेलन होण्यासाठी पुढाकार आणि अभिजात जी भाषा आहे मराठी टिकवण्यासाठी काय करणार आहे? अभिजात भाषा तर आपल्याला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता आहे आणि लवकरच तो मिळाल्यावर आपण मराठीचा कसा विकास करतो हा प्रश्न आहे. त्याच्यावर आम्ही इथे न्यायालयाने चर्चा करणार आहोत. साहित्यांसाठी तर काम करतच आहात, परंतु मराठी भाषांच्या ज्या शाळा आहेत त्या टिकवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहात का? किंवा मराठी जी माणसांचा टक्का आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मराठी भाषेच्या शाळा आणि त्या मराठी बोलणाऱ्या लोकांचा टक्का हा आपण सर्वांनी मिळून करायचा प्रयत्न आहे. त्या संस्था, साहित्य संस्था त्याच्यात असं वेगळं काही करू शकत नाही, परंतु आम्ही शक्य तेवढे कार्यक्रम करत असतो. तरुणांना आकर्षित आमच्या साहित्य संघातर्फे आम्ही महाविद्यालयीन संमेलन होते, शक्य तेवढ्या तरुण मुलांना आमच्याकडे संधी द्यायचा प्रयत्न करतो. असे प्रयत्न आहे. साहित्यांची मांदियाळी होणार आहे अमळनेरमध्ये, तर काय काय नियोजन असणार आहे? काय असणार आहे नियोजन? कशा प्रकारे असणार आहे नियोजन? ते 3 दिवसाचा कार्यक्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आणि ते बघते येतीलच सांगितल्याप्रमाणे, ते वेगळं नाही. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे अंमळनेरला आता होणार आहे 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला, या संमेलनाचं वेगळेपणच आहे की अंमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी आहे. साने गुरुजींचा जन्म कोकणातला असला तरी त्यांचं कर्मभूमी म्हणून अंमळनेरची ओळख आहे. या प्रताप महाविद्यालयामध्ये साने गुरुजी अध्ययन आणि अध्यापन करत होते. त्या प्रताप महाविद्यालयाच्या वास्तूमध्ये, परिसरामध्ये संमेलन होतं आहे हेच खरं वेगळेपण. त्यामुळे या संपूर्ण संमेलनाच्या परिसराला पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी असं नाव दिलेलं आहे. या संमेलना परिसरातच जिथे साने गुरुजी राहत होते त्यांची जी वास्तू आहे, जी आज साने गुरुजींचं दालन आहे, ते सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातून, बृहन महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना बघायला मिळतं. साने गुरुजींच्या हस्ताक्षरात त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे ते लेखन वह्या ह्या त्या ठिकाणी आहेत. तत्वज्ञान मंदिर हे सगळ्यात महत्त्वाचं अंमळनेरातलं केंद्र आहे. ज्या तत्वज्ञान मंदिरात साने गुरुजींना फेलोशिप मिळाली. त्यामुळे अशा साने गुरुजींच्या आठवणींशी संबंधित हे संमेलन आहे. आणि अजून एक सांगायला मला अभिमान वाटतो, साने गुरुजींची पुतणी सुधा साने, साने गुरुजींनी ज्यांना असंख्य पत्र लिहिली, प्रिय सुधास, त्या सुधाताई सुद्धा या संमेलनाला 3 दिवस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे अंमळनेरचं संमेलन जे आहे ते साने गुरुजींच्या, आणि महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष जे आहे 125वं वर्ष, म्हणजे साने गुरुजींच्या जन्मशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष ज्याला म्हणता येईल, हा एक सुवर्ण योग आहे. अशा प्रसंगी अंमळनेरला संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आहेत. त्याचप्रमाणे या संमेलनामध्ये विविध साहित्य विषयावर चर्चा होणार आहेत, परिसंवाद आहेत. या सगळ्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेने मोठ्या संख्येने या संमेलनात. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन ये मराठी जगत में एक महत्वपूर्ण माना जाता है. ये मराठी वाचक पाठकों का एक मानबिंदु समझ जाता है. आने वाला जो 97वां अखिल भारतीय साहित्य सम्मेलन है वो 2, 3, 4 फरवरी को अमलनेर में हो रहा है और जिसका मध्यवर्ती संकल्पना में पूजनीय साने गुरुजी है. इसलिए कि अमलनेर ये साने गुरुजी की कर्मभूमि है. साने गुरुजी जहाँ पे अध्ययन अध्यापन करते थे, वो जो प्रताप विद्यालय है वो वास्तु में ये सम्मेलन हो रहा है. एक फिलॉसफी सेंटर जो भारत में 2 स्थल पे है, एक अमलनेर में है, तो ये फिलॉसफी सेंटर में भी साने गुरुजी को फेलोशिप दिया था.
ऐसी बहुत सारी यादें इस सम्मेलन से जुड़ी है। इसलिए साने गुरुजी का साहित्य, साने गुरुजी का विचार इस सम्मेलन से लिया जाएगा। श्यामची आई ये जो मराठी में है कि जिसमें साने गुरुजी के माँ ने उनके ऊपर सामाजिक संस्कार किए, ये संस्कार जो माँ कर सकती है, ऐसा एक माँ की भी आज जरूरत है समाज में। एक अगर अच्छी साने गुरुजी की जैसी श्यामची आई है, अगर वो है तो समाज समृद्ध हो सकता है। इसलिए हम सम्मेलन के एक दिन पहले बाल साहित्य सम्मेलन भी कर रहे हैं, जो साने गुरुजी की श्यामची आई इस साहित्य के ऊपर होने वाला है।